नमस्कार, मी कुलदीप नंदुरकर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. समता, स्वतंत्र, बंधुता, न्याय आणि अखंडता ही आपली मूल्य आहेत. आणि गेली अनेक वर्ष देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना कधी नव्हे इतिहासात पहिल्यांदाच या मूल्याची घसरण होते की काय अशी शंका वाटू लागलेली आहे. सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत आहे. आपल्या मूल्यांची घसरण होते की काय अशी चिंता विचारवंत मंडळी करत आहेत. आणि अशातच भारतीय कम्युनिस्ट पार्टीने मोदी हटाव देश बचाव असा नारा दिला आहे. हा नेमका नारा काय आहे, हे अभियान नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो. भालचंद्र कांगो सर, स्वागत आहे तुमचं मार्क्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी 14 एप्रिल पासून भारतीय कम्युनिस्ट पार्टी देशभर एक अभियान सुरू करत आहे. काय आहे नेमकं अभियान, सांगा आम्हाला. सुरुवातीलाच मी काही दुरुस्ती करू इच्छितो की आमचं अभियान बीजेपी हटाव देश बचाव असं आहे. व्यक्तिप्रधान या व्यक्ती वैशिष्ट्य असं आम्ही भूमिका घेत नाहीये. आम्ही भारतीय जनता पार्टीची जी आणि RSS ची जी काही एक राज्य करण्याच्या संदर्भामधली भूमिका आहे, देश चालवण्याच्या संदर्भात, ती या देशाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणारी आहे. या देशाचं स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत चाललेली वाटचाल बदलून ती उलट्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न आहे. देशाची जनता त्यामुळे आता प्रचंड संकटात आहे. देशाची मूल्य व्यवस्था संकटात आहे आणि म्हणून देशातल्या जनतेला आणि देशाला वाचवण्यासाठी बीजेपी हटाव देश बचाव हा नारा देऊन आम्ही 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसापासून ते 15 मे पर्यंत ही मोहीम हाती घेतलेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या कार्यक्रमामध्ये भारताचं वैशिष्ट्य म्हणजे इथला जातीयग्रस्त समाज आणि त्याचबरोबर जगामध्ये सगळीकडे जी विषमता आहे त्याच्यामुळे वर्गग्रस्त समाज किंवा वर्ग अंत आणि जाती अंत करायचा असेल तर भारतामध्ये जात संघर्ष आणि वर्ग संघर्ष एकत्र घेऊन गेलं पाहिजे ही आमची भूमिका असल्यामुळे 14 एप्रिल पासून आम्ही सुरू करतो आहोत. 1 मे हा कामगार दिवस त्याच्यामध्ये आहे, 5 मे हा मार्क्सच्या जन्मदिवस त्याच्यामध्ये आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीला एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहोत. आता बीजेपी हटाव देश बचाव हाच नारा का दिला, तर ह्याचं कारण असं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला नुसताच विरोध केला नाही तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी मूल्य रचना होती ती यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी तेव्हापासून सातत्याने प्रयत्न केला आहे की मूल्य रचना उधळून काढा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींचा उदय आणि 1920 साली आयटकची स्थापना आणि त्याच्यानंतर मग किसानांचं आंदोलन या सगळ्यामुळे जनसमूह हल्ला होता आणि सर्वसामान्य मनुष्य हा राजकारणाचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू होत होता. तोपर्यंत 1920 पर्यंत स्वातंत्र्याची लढाई प्रामुख्याने उच्चवर्गीय उच्चवर्णीयांची लढाई होती आणि त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते सगळे आणि अस्वस्थ पोटीच RSSचा जन्म झाला की तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये या लोकशाही प्रेरणा आणि लोक उठून लोकांमध्ये जागृती झाल्यानंतर आपलं काही खरं नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा स्वरक्षणासाठी त्यांनी जी संघटना काढली त्याचं नाव RSS आहे. आणि म्हणूनच त्यांनी लोकांच्या खऱ्या प्रश्नांपासून मूलभूत लक्ष दूर व्हावं म्हणून ब्रिटिशांच्या विरुद्ध कधी संघर्ष केला नाही तर या देशामधला प्रमुख संघर्ष हा इथला धार्मिक संघर्ष आहे. अशा पद्धतीनेच त्यांनी सातत्याने इतिहासाची समाजाची मांडणी करत आलेले आहेत आणि त्यामुळेच आज ही मूल्य व्यवस्थाच अडचणीत आहे. कारण का भारतीय समाज आणि भारतीय देश स्वतंत्र झाल्यानंतर जरी आपली फाळणी झाली होती तरी नवस्वतंत्र भारताने स्वतःला कुठल्या एका धर्माशी जातीशी किंवा भाषेशी जोडून घेण्यासाठी सपशेल नाकार दिला. जगामध्ये त्या काळामध्ये जी एक मानवी मूल्य रचना होती की सर्व मनुष्य प्राणी समान आहेत आणि त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे आणि ह्याच बरोबर भारतामधल्या सर्वसामान्य नागरिकाचं जीवनमान सुधारलं पाहिजे, त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे ही जी भूमिका होती त्याच्याशी नवस्वतंत्र भारताने जोडून घेतलं होतं. आणि नेमकं हेच सगळं आमच्या या RSSच्या मित्रांना मान्य नसल्यामुळे त्यांनी
त्या काळामध्ये घटनेला विरोध केला, तिरंग्याला विरोध केला. म्हणजे भारतीय राजकारणामध्ये ज्या ज्या सहमतीच्या गोष्टी होत्या त्यांनी सगळ्यांनाच विरोध केला. उदाहरणार्थ LICचं राष्ट्रीयकरण झालं, त्यांनी विरोध केला. बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्यांनी विरोध केला. समाजवाद या संकल्पनेला सातत्याने ते विरोध करत आले होते. अपवाद म्हणजे 1984 साली जेव्हा त्यांना फक्त 2च जागा मिळाल्या, तेव्हा मात्र त्यांनी गांधीवादी समाजवादाचा नारा घेतला होता. कारण त्यांना वाटलं होतं की जनता आता गांधीवाद आणि समाजवादाकडे झुकलेली आहे, तेव्हा त्याचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. पण आता जेव्हा त्यांना बहुमत मिळालेलं आहे, तेव्हा गांधीवादालाही तिलांजली दिलेली आहे आणि समाजवाद तर त्यांनी कधीच आपला मानलेला नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला खाली मान घालून बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांची साथ देणारे भारतीय मोठे मोठे उद्योजक जे आहेत त्यांना साथ देणं, त्यांना मजबूत करणं हे त्यांचं एक ध्येय आहे. त्यालाच ते बलशाली भारत असं समजतात. आणि म्हणून आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची ही जी विचारसरणी आहे, जी व्यूहरचना आहे, तिला छेद देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बीजेपी हटाओ देश बचाओ हा नारा दिलेला आहे. आज शेतकरी गेल्या 11 महिन्यापासून आंदोलनात होते. 3 काळे कायदे जे भारतातल्या मोठ्या उद्योगपतींना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायद्याचे होते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विरोधात होते, ते रद्द करण्यासाठी मोदी सरकारला त्यांनी आपल्या चळवळीने भाग पाडलं. परंतु हे भाग पाडत असतानाच मोदी सरकारने मात्र अनेक असे निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज परत आंदोलनाच्या भूमिकेत उतरावं लागतं आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हणणारं सरकार उत्पन्न तर दुप्पट करू शकलेलं नाही, पण शेतकऱ्यांचा खर्च मात्र वाढत चाललेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचं उत्पन्न घसरत चाललेलं आहे. ह्याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाल्यामुळे शेतकरी आज मैदानात उतरलेला आहे. दुसरीकडे 1982-84 पासून सातत्याने प्रयत्न करून देखील कामगार कायदे बदलता आले नव्हते, कारण का कामगार संघटनांचा त्याला तीव्र विरोध होता. परंतु आता या सरकारने बहुमत मिळाल्याबरोबर कामगार संघटनांना न विचारता, पार्लमेंटमध्ये चर्चा न करता सर्व कायदे आतापर्यंत कामगारांनी मिळवलेले एका झटक्यात रद्दबातल करून 4 लेबर कोड आणून कामगारांच्या संघटना करण्याच्या शक्तीवर, त्यांच्या संघर्ष करण्याच्या शक्तीवर हल्ला केलेला आहे. म्हणून कामगार देखील प्रचंड असंतोष निर्माण होऊन संघर्षाच्या रस्त्यावर उतरलेले आहे. आणि ह्याच काळामध्ये आपण बघितलं असेल की ज्या कामगारांना बऱ्यापैकी पगार आहे ते देखील त्यांच्या सामाजिक सुरक्षेवरती म्हणजे निवृत्ती वेतनासारख्या गोष्टींवरती हल्ला झाल्यामुळे ते देखील अस्वस्थ झालेले आहेत आणि तेही देखील मोठ्या प्रमाणावरती लढाईच्या मैदानात उतरलेले आहेत. स्त्रिया आणि दलित समाज आणि अल्पसंख्याक समाजांवर तर सातत्याने अत्याचार होत असल्यामुळे ते मैदानात उतरलेलेच आहे. आणि ह्या सरकारच्या विरुद्ध खरा नारा जर उचलला असेल संघर्षाचा, तो विद्यार्थ्यांनी उचलला होता. आणि विद्यार्थी मग 2014 पासूनच संघर्षाच्या पावित्र्यात आहे. आणि आता तर शिक्षणाचं बाजारीकरण, खाजगीकरण इतक्या तीव्र वेगाने होत चाललेलं आहे. विशेषतः परदेशी विद्यापीठ आपल्या देशात आल्यानंतर कोणाच्या ते पैशासाठी येणार आहेत. कारण म्हणजे आपण हा निर्णय अत्यंत गंभीरपणे घेतला पाहिजे. भारत सरकारने परदेशी विद्यापीठांना आमंत्रण दिली होती, पण त्यावेळेस अट अशी होती की विद्यापीठाच्या नामांकनामध्ये पहिल्या 200 मध्ये जर तुमच्या विद्यापीठाचा नंबर असेल तरच तुम्ही भारतात येऊ शकाल. आता ह्याच्याबद्दल कोणीही भारतामध्ये यायला उत्सुक नव्हता. त्यामुळे आता हा कायदाच पातळ करून आता इतरांनाही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या विद्यापीठामध्ये, परदेशातल्या विद्यापीठात ज्यांना पैशाची गरज आहे ते पैशासाठी भारतात येणार आणि भारतामध्ये ज्यांना पैशाची ऐपत आहे ते परदेशी डिग्र्यांच्यासाठी यांच्या नादी लागणार आणि सर्वसामान्य विद्यार्थी मात्र नागवला जाणार अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून विद्यार्थी अडचणीत, शेतकरी अडचणीत, कामगार अडचणीत, स्त्रिया अडचणीत, सर्वसामान्य दलित आदिवासी मंडळी देखील अडचणीत अशी परिस्थिती असल्यामुळे हा देश नक्की कोणासाठी चालवला जातोय, तर ह्याचं उदाहरण हे हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये अदानीच्या काळामध्ये, अदानीच्या संदर्भामध्ये जो अहवाल हिंडनबर्ग या कंपनीने अमेरिकेत सादर केला त्याच्यावरून स्पष्ट झालेला आहे की हे सरकार कोणाच्या मदतीसाठी काम करत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हे सुटाबुटातलं सरकार आहे असं वर्णन केलं जात होतं. त्याच्यामधले गंमत जरी सोडून दिली, परंतु वस्तुस्थिती मात्र अशीच आहे की क्रोनी कॅपिटलिझम ज्याला म्हणतात, की सरकारचा उपयोग आणि सरकारचा पैसा, सरकारची शक्ती ही सगळी मोठ्या श्रीमंत भांडवलदारांसाठी वापरायची अशी जी पद्धत आहे ती अजून जास्त बळकट ह्या बीजेपीच्या राज्यात झालेली आहे. आणि म्हणूनच हिंडनबर्ग रिपोर्टवरचा चर्चा करायला, त्याच्यावरती JPCची मागणी विरोधक करत असताना ती फेटाळून लावून पारदर्शकतेला नाकार देणारं हे मोदी सरकार आहे. आणि म्हणून मोदी सरकारचं खरं रूप
हे हिंडनबर्गनी उघड केलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि अशा काळामध्ये मग 2024च्या निवडणुकीच्या काळामध्ये जनतेपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त जनतेला या सरकारच्या अर्थनीतीच्या संदर्भात जागरूक करणं आणि स्वतःला वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मताचा त्याचा उपयोग करा हे सांगण्यासाठी म्हणून भाजप हटाव देश बचाव ही मोहीम घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते गल्ली गल्लीत रस्त्यात जाणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतलेली ही सगळी भूमिका पाहता आता सध्या विरोधकांचं कुठल्याही मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही. विरोधक विखुरलेल्या अवस्थेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोदी हटाव देश बचाव जो तुम्ही नारा दिलेला हा नारा कितपर्यंत यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतंय? असं आहे, हे लक्षात ठेवा, विरोधकांची एकजूट ही प्रक्रिया आहे. ती एका रात्रीत कोणी जरी म्हटलं आणि म्हणून कोणी एकत्र येणार असं नाहीये. विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया म्हणजे केरळमध्ये डावी आघाडी आहे, तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेतृत्वाखाली आघाडी आहे, त्याच्यानंतर मग बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली आघाडी आहे. अशा आघाड्या राज्यामध्ये तयार होऊन बीजेपीला एक अटकाव करण्याची शक्ती निर्माण होणार याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यासाठी डावे पक्ष काम करतायत. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही भाजपा हटाव देश बचाव हा नारा दिलेला आहे हा नारा आता या नाऱ्याचा पुढील टप्पा कशा पद्धतीने असणार आहे? कोणकोणत्या समाज घटकांना तुम्ही या सगळ्यामध्ये सामावून घेणार आहात? असं आहे, भारतीय समाजामधल्या सगळ्याच घटकांवरती विपरीत परिणाम करणारी अशी ही भारतीय जनता पार्टीची राजवट असल्यामुळे प्रामुख्याने शेतकरी, कामगार, दलित, श्रमिक, अल्पसंख्याक, विद्यार्थी, महिला ह्या घटकांना घेऊन आम्ही हा संघर्ष पुढे नेणार आहोत. आणि आमची अशी खात्री आहे की जसजशी जनतेची मागणी आणि एकजूट वाढत जाईल तसतसा विरोधकांवरती एकजुटीचा दबाव निर्माण होईल आणि मग जनतेच्या भल्यासाठी ज्यांना काम करायचं आहे आणि जी मूल्य व्यवस्था स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारली होती ती ज्यांना वाचवायची आहे ते सगळेजण एकत्र आल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही हा आशावाद व्यक्त केलेला आहे की जनतेच्या मुद्द्यांवरती सगळे विरोधक एकत्र येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे मूल्य भारताने जोपासली, जी भारतीय संविधानामध्ये ही सगळी मूल्य आली आणि या भारतातील प्रत्येक नागरिकाला त्या मूल्यांचा अभिमान आहे, ही मूल्य पुढे नेल्याशिवाय राहणार नाही हा महत्वाचा आशावाद या ठिकाणी तुम्ही व्यक्त केला. सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी बातचीत केली त्याबद्दल तुम्हाला तुमचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकली. या सगळ्या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.